नमस्कार मित्रांनो, मी सतीश मोरे. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आला सर्वसामान्यांचा म्युच्युअल फंड आला मित्रांनो. तर का मी म्हणते सर्वसामान्यांचा, तर तुम्ही इथं बघू शकता. मिनिमम SIP अमाऊंट 10 रुपये. 10 रुपयापासून तुम्ही ह्याच्यामध्ये SIP सुरू करू शकता. ह्याची फंड साईज आहे मित्रांनो, आत्तापर्यंत ह्या म्युच्युअल फंडमध्ये 603 करोड रुपये आहेत. म्हणजे लोकांनी भरपूर इन्व्हेस्ट केलेलं आहे या म्युच्युअल फंडमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता याचे रिटर्न्स किती दिलेले आहेत. जसं की 1 महिन्यामध्ये याने 2.23% रिटर्न दिला आहे, 6 महिन्यामध्ये 27% रिटर्न दिलेला आहे, 1 वर्षामध्ये 70.55% रिटर्न दिलेला आहे आणि ऑल टाईम याने 24.70. म्हणजे आत्तापर्यंत हा 31 डिसेंबर 2021 साली सुरू झाला आहे आणि आत्तापर्यंत हा कॉन्स्टंट असा परफॉर्मन्स देतो आहे. तर याच्यानंतर आपण बघूया ह्याचं म्हणजे काय इन्व्हेस्ट केलं पाहिजे ह्या म्युच्युअल फंडमध्ये. ह्याच्या होल्डिंग ॲनालिसिसमध्ये जाऊया आपण. त्याचा PB रेशो बघा इथे आहे 28.44 नॉर्मल आहे हा. त्याच्यानंतर बीटा वगैरे अजून अपडेट झालं नाही, कारण हा नवीन म्युच्युअल फंड आहे. आणि याचं बघा कॅटेगरी ॲव्हरेज फंड रिटर्न 3 महिन्यात 9%, 6 महिन्यात 29%, 1 वर्षात 71 आणि ऑल टाईम 83.1% रिटर्न दिलेलं आहे. त्याच्यानंतर पाहूया आपण म्हणजे हा जो म्युच्युअल फंड आहे हा म्हणजे पुढच्या ज्या लार्ज कॅप कंपनीज बनणार आहेत त्याच्यामध्ये हे इन्व्हेस्ट करतात. जसं आता ह्याचं नावच आहे ते नावी निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड डायरेक्ट ग्रोथ. याच्यामध्ये रिस्कही व्हेरी हाय असणार आहे. इक्विटी आहे म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड आहे आणि हा लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये मोडतो. तर असं आहे एकंदरीत हे म्युच्युअल फंडबद्दल सर्व काही माहिती. त्याच्यानंतर तुम्हाला जर SIP सुरू करायची असेल तर जे काही तुम्ही ॲप्लिकेशन यूज करता त्याच्यामध्ये तुम्हाला इथं जायचं आहे स्टार्ट SIP आणि याच्यावरती क्लिक करून तुम्हाला एक फिक्स डेट सांगायची आहे. म्हणजे एखाद्या फिक्स तारखेला जर तुम्ही टाकणार असशील काही 100, 1000, 500, 10 रुपये, 20 रुपये जे काही तुम्ही टाकणार आहे ते इथं अमाऊंट टाकायची तुम्हाला आणि फिक्स तारीख तुम्हाला एक इथली सिलेक्ट करायची आहे. जसं की 2 तारखेला समजा प्रत्येक महिन्याच्या आणि स्टार्ट SIP म्हणायचं म्हणजे तुमच्या बँकेतून पेमेंट कट होईल प्रत्येक त्या ठरवलेल्या तारखेला, फिक्स तारखेला. जर तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही वन टाईम पण याच्यामध्ये करू शकता. समजा तुमच्याकडे महिन्यामध्ये एकदम पैसे आले, कोणाकडून तरी बोनस आला किंवा शेतातून काहीतरी तुम्ही माल विकलेला त्याचा पैसे आले किंवा नोकरीतून काय पैसे आले तर तुम्ही वन टाईम इथे 2000 टाकू शकता, 1000 टाकू शकता, 3000 टाकू शकता. मग ह्याची एक डेट असते बाबा वन टाईम कधी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. ज्यावेळेला मार्केट डाऊन असतो त्यावेळेला आपण यूट्यूबवरती नोटिफिकेशन देतो किंवा व्हॉट्सअपवरती आपल्या नोटिफिकेशन देतो की 2च्या म्हणजे त्या तारखेला 2 वाजायच्या आतमध्ये त्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकायचे. म्हणजे तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त युनिट्स भेटतील. जसं आता तुम्ही इथे 27 सप्टेंबरला बघा 18.31 रुपयाला एक नाव होता आणि परत आज 30 सप्टेंबर म्हणजे काल 18.14ला झालेलं आहे. म्हणजे मार्केट इथं डाऊन झाल्यामुळे त्याची किंमत कमी झाली परत आणि हा वर जाईल. जसं आता तुम्ही बघू शकता पूर्ण ग्राफ याचा, जसं हा लो हाय करत वरती गेलेला आहे. तर असं असतं आपल्या. मग यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचं नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना पण ह्याचा फायदा होईल. चला तर भेटूया पुढच्या एक असंच नवीन म्युच्युअल फंड घेऊन ज्याच्यामध्ये म्हणजे सर्वसामान्य इन्व्हेस्ट करू शकतात आणि त्यांची म्हणजे करोडपती बनण्याची स्वप्ने पूर्ण होऊ शकतील. त्यांची जे काही शिक्षण कंप्लीट करण्यासाठी फंड लागत असेल किंवा काही घर घेण्यासाठी त्यांना फंड लागत असेल भविष्यामध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करा आणि SEBI रजिस्टर्ड ॲपच यूज करा. आपल्याला काही ह्याच्यात सजेशन नाही की तुम्ही केलंच पाहिजे असं. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरकडून ॲडवाईस घ्या. तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन विचारा की ह्याच्यात केलं पाहिजे का नाही. तर असं आहे सर्व एकंदरीत. तुमच्या स्वतःच्या रिस्कवरती इन्व्हेस्टमेंट करा, इतरांना कोणाही जबाबदार धरू नका. तुम्ही स्वतः ॲनालिसिस करा याच्यावरती, स्वतः तुम्ही याची माहिती घ्या मगच इन्व्हेस्टमेंट चालू करा. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.